श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तांनी यातील एकही उपाय केला तर आपले भाग्य बदलेल। नंबर 1, श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्यात। कोणत्याही स्त्रीचे हात बांगड्याशिवाय राहिले नाही पाहिजेत। श्रावण सुरू होण्याच्या आधीच हिरव्या बांगड्या घालाव्यात। त्यामुळे आपली हरियाली तीज परिवारामध्ये सुख आणि शांती, समृद्धी आणि चांगले आयुष्य देणाऱ्या ह्या बांगड्या असतात। तर पूर्ण श्रावण महिना श्रावण लागण्याच्या आधी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात। नंबर 2, श्रावण महिन्यातील दोन्ही अष्टमीपैकी कोणत्याही अष्टमीच्या दिवशी, हे पण जरुरी नाही आहेत की सोमवारचीच अष्टमी पाहिजेत, फक्त श्रावण महिन्यातील दोन्हीपैकी एका अष्टमीला बोरीच्या पानावर लाल चंदन लावावे आणि बेलपत्रावर पिवळे चंदन लावावे आणि शमीपत्राला चंदन लावायची जरूरत नाही आहेत, फक्त साधे शमीपत्र घ्यावे। शिवलिंगावर पहिले लाल चंदनवाले पत्र, नंतर पिवळ्या चंदनाचे बेलपत्र आणि नंतर शमीपत्र शिवलिंगावर समर्पित करावे आणि परत ते तीनही पत्र उचलून वापस आणून ते बेलपत्राच्या झाडाखाली पहिले बेलपत्राला ते तिन्ही पत्र समर्पित करून द्यावे आणि त्यावर 1 लोटा जल समर्पित करावे। नंबर 3, आपण खूप ठिकाणी जाऊन प्रार्थना करून आलो असेल, निवेदन केले असेल, तरी पण तुमचे एखादे काम होत नसेल, तर एक काम जरूर करावे की 1 बेलपत्र घ्यावे, 1 शमीपत्र घ्यावे आणि 1 कनेरचे फूल घ्यावे आणि देवाधिदेव महादेवाला प्रत्येक प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला जल समर्पित करून आणि बेलपत्र, शमीपत्र आणि कनेरचे फूल समर्पित करायला प्रारंभ करावे। 2 किंवा 3 प्रदोष होईपर्यंत देवाधिदेव महादेव तुमची झोळी आनंदाने भरून देतील। नंबर 4, महादेवाला उडीद अर्पण केले तर तुमच्या व्यवसायामध्ये कोणाचा जादूटोणा चालणार नाहीत, नाहीतर लोक खूप उलटे सुलटे काम करतात। भगवान शंकराच्या पिंडीला उडीद स्पर्श करून जर ते आपल्या घराच्या छतावरून खाली शिंपडले तर आपल्या घरावरती कोणी जादूटोणा केलेला चालणार नाहीत। शिवमहापुराणात याचे प्रमाण आहेत। मग शिवलिंगावर समर्पित केले तर आपला परिवार भटकणार नाहीत आणि घरात कलह होणार नाहीत, भांडणे होणार नाहीत। त्यामुळे साबूत मूग भगवान महादेवाला जरूर अर्पण करावे। नंबर 5, ब्राह्मण, साधू संत आणि बहीण बेटिया ही तिन्ही कालाचे हरण करतात। त्यामुळे ह्या तिन्हींची महत्त्वता असते। जेव्हा जी भावाच्या हातामध्ये जी राखी बांधलेली असते, म्हणजे ते रक्षासूत्र बांधलेले असते, खूप दिवस बांधलेले असते, जेवढेही दिवस तुम्ही बांधून ठेवता, 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस बांधून ठेवतात, ते खोलल्यानंतर ते कुठे ठेवले जातात, तर असे सांगितले जाते की ज्या जागेवर गायीला बांधले जाते त्या स्थानावर ते रक्षासूत्र नेऊन गायीच्या खुट्याला, गाय जिथे बांधली जाते त्या स्थानावर ते रक्षासूत्र खोलून नंतर बांधून दिले जाते, किंवा तिथे जाऊन गोमातापाशी तिथे कुठेही बांधले जाते। 33 कोटी देवता गोमातामध्ये विराजमान असतात। ज्यांच्या हातामध्ये जे रक्षासूत्र बांधलेले असते त्यांची रक्षा स्वयं गोमातामध्ये विराजमान असलेले 33 कोटी देवता करतात। नंबर 6, श्रावणच्या पहिल्या दिवशी आणि श्रावणाच्या शेवटच्या दिवशी, ह्या दोन्ही दिवशी त्र्यंबकेश्वर महादेवाचे नाव घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर 1 बेलपत्र जर कोणी समर्पित केले तर त्याच्या घरात वंशाची कधी कमी होत नाही।
त्याच्या घरी संतान जरूर होते, पुत्र प्राप्त होतो किंवा मुलगा मुलगी होते, संतान अवश्य प्राप्त होते, वंश वाढतो. नंबर 7, विष्णू पुराण सांगते की स्कंद पुराण सांगते की भगवान नारायण स्वयं आवळ्याच्या जडाखाली आपले विश्राम करतात. प्रयत्न करावे की एक चिमूटभर हळदी घेऊन आवळ्याच्या वृक्षाखाली भगवान हरिहार महादेवाच्या नावाने ठेवून त्यावर पूर्वेकडे तोंड करून जल समर्पित करायला प्रारंभ करावा. आपण प्रयत्न करावे की शुक्रवार ते शुक्रवार करावे किंवा अष्टमी ते अष्टमी करावे किंवा प्रदोष ते प्रदोष करावे किंवा सोमवार ते सोमवार करावे. नंबर 8, आपण कोणतीही वस्तू महादेवाला अर्पण करत असेल तर कमीत कमी 11 वस्तू अर्पण कराव्यात. अक्षदा अर्पण करत असेल तर 11 कराव्यात. दिवे लावत असाल तर 11 लावावेत. भगवान शंकराला बेलपत्र समर्पित करत असेल तर कमीत कमी 11 करावेत. असे वर्णन केलेले आहेत की भगवान शिवाला तीळ अर्पण करावे, गहू अर्पण करावे, मूग अर्पण करावे, उडीद जरूर अर्पण करावे. नंबर 9, घरातून निघत्या वेळेस ह्या गोष्टीचे स्मरण करावे की घरातून जात्या वेळेस 1 लोटा पाणी भरत्या वेळेस बाबाला सांगायचे आहेत की हे पूर्ण माझे घर नाही आहेत, हे आपले घर आहेत. ह्या घरातील जल हे मी आपल्याला देण्यासाठी मी ह्यासाठी येत आहेत की कारण हे जल नाही आहेत, ही माझी दशा. हे जल आपल्याला सांगेल तर हे जल माझे ॲड्रेस आहेत. तर तुम्ही जेव्हा सायंकाळच्या वेळेस फिरण्यासाठी जाशाल तर माझ्या दरवाजावर 2 मिनिटासाठी जरूर थांबावे. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा.